फिशर आणि मूळव्याध आणि तत्सम आजारांमध्ये काय खावे आणि काय खाऊ नये हा बेसिक सगळ्यांना पडणारा प्रश्नच असतो। आणि म्हणून एकच त्याच्यातलं सूत्र लक्षात ठेवण्याजोगं आहे की ज्या गोष्टींमुळे आपल्याला किंवा पेशंटला टॉयलेटला साफ होते किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही अशा गोष्टी सतत जास्त प्रमाणात खाणे आणि ज्या गोष्टीमुळे टॉयलेटला कडक होते किंवा पोट साफ होत नाही अशा गोष्टी टाळणे हा त्याच्यावर एकमेव इलाज आहे। आणि म्हणून साधारणपणे जास्त तिखट, जास्त तेलकट, जास्त मसालेदार, मांसाहार, मद्यपान, बेकरी प्रोडक्ट या सर्व गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत की जेणेकरून आपल्याला फिशर आणि मूळव्याध या रोगांपासून मुक्तता मिळेल, आपलं पोट व्यवस्थित साफ होईल। आणि त्याचबरोबर जास्त आहारात जास्त प्रमाणात सॅलड असणं, गाजर, टोमॅटो, बीट, काकडी, केळी, संत्री, मोसंबी अशा पद्धतीची फायबरयुक्त फळं, त्याचबरोबर आहारात तुपाचं प्रमाण, जास्त प्रमाणात घी घेणं आणि फायबर्स खाणं, जास्त प्रमाणात पाणी पिणं, दररोज साधारण 8 ते 10 ग्लास पाणी पिणं, या सर्व गोष्टी या पथ्यामध्ये आपल्याला अंतर्भूत करता येऊ शकतात।